ऑपरेशन सिंदूरवर प्रियंका चतुर्वेदींनी वक्तव्य केलं। पाकिस्तानला भारतानं नेहमीच चोख प्रत्युत्तर दिलंय। भविष्यातही पाकिस्तानला असंच ठेचू ठाकरे सेनेच्या नेत्या चतुर्वेदी यांनी पाकिस्तानवर संताप व्यक्त केला आहे। Of course, the world knows that India and Pakistan have a huge problem. And the problem began with Pakistan carving out of India. It came out of India and it continues to have a very destructive tendency about India. It chooses not to grow, but it does not want India to grow. So we have to let the world know that, look, Pakistan is not just a problem for my nation. हमने तो 70 साल के इतिहास में उनको हराया है, क्रिकेट मैच पे भी हराया है, वॉर में भी हराया है, और जहां जहां ये मुंह अपना दिखाएंगे हम वहां पे भी उनको मारेंगे। पर सीखना आप लोगों को है। न्यूयॉर्क में जब अटैक हुआ था वर्ल्ड ट्रेड सेंटर का, वो आतंकवादी कहां से आया था? उसामा बिन लादेन कहां पाया गया था? उसकी ट्रेनिंग कहां हुई थी? उसी पाकिस्तान में हुई थी। सो इफ यू गो सिट एंड कंटिन्यू टू वर्क अलोंगसाइड पाकिस्तान विदाउट होल्डिंग देम अकाउंटेबल, that terror is coming to your doorstep too. तो हम वो उनको बताने गए थे। So you have to have zero tolerance to terrorism. मी अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेसमध्ये राहणार, आमदार विकास ठाकरेंनी वक्तव्य केलं। येणारे दिवस वाईट आहेत असं मला वाटतं असं विकास ठाकरेंनी म्हटलं। भाजप निवडणूक होऊ देणार नाही असं विकास ठाकरेंनी म्हटलंय। अतुल लोंढे यांनी उमेदवारी मागे घेतली नाही, त्याचा पुरस्कार पण त्यांना मिळणार असल्याचं महत्त्वाचं वक्तव्य विकास ठाकरेंनी केलंय। जो वास्तविकता है वो बताऊंगा मैं, और कार्यकर्ता खुले मंच पे बताऊंगा। क्योंकि कांग्रेस से मैंने शुरुआत की थी 84 में, और जिंदगी भी कांग्रेस में ही जाने वाली है मेरी। तो मुझे लगता है कि कांग्रेस का कार्यकर्ता हो, कांग्रेस का नेता हो, उसने देवड़िया भवन कांग्रेस कमेटी में कोई भी कार्यक्रम में जाना चाहिए। काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांनी भाजपवर टीका केली। राहुल गांधी यांनी भविष्यवाणी केली आहे की मोदी यांना एका वर्षामध्ये पाय उतार व्हावं लागेल। कदाचित आपल्याला 2029 पर्यंतही वाट पाहावी लागणार नाही असं विधान अभिजित वंजारी यांनी केलंय। काँग्रेसमध्ये मोठे मतभेद असतात असं काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे यांनी म्हटलं। राहुल गांधींनी संघटन सृजन अभियान सुरू केलं। छोट्या छोट्या गोष्टींसाठी आम्हाला दिल्ली आणि मुंबईला जावं लागतंय, हे बंद व्हायला हवं, खासदार श्यामकुमार बर्वे यांनी वक्तव्य केलंय। दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीने एल्गार केल्या। आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने युवक युवती सहभागी झाले होते। नीट पेपर लीक प्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली। यावेळेस काही आंदोलकांनी झुरळांचे फोटो असलेले टी शर्ट परिधान केले होते, तर काहींनी झुरळांचे फोटो असलेले मास्कही घातलेले होते। जो कोऑपरेशन हम लोगों ने पुलिस को बोला है, हम लोग वो कोऑपरेशन करेंगे। नहीं, आज खत्म हो जाएगा या नहीं? क्यों इस्तीफा नहीं होगा? अगर कोई इनकॉम्पिटेंट नेता बैठा हुआ है तो वो निकलेगा नहीं क्या कैबिनेट से? निकालना चाहिए या नहीं निकालना चाहिए? तो ये जो कल्चर है नॉन आंसरेबिलिटी का, ओपेसिटी का, ट्रांसपेरेंसी बिल्कुल नहीं है, कोई जवाबदेही नहीं। यही कल्चर के खिलाफ युवा बाहर रोड पे निकला है। अभी पुलिस कोऑपरेट करता है आपका? पुलिस ने पूरा अश्योर किया है कि हमारे साथ भी कोऑपरेट करेंगे, एंड जो एंटी सोशल एलिमेंट्स है उनको भी वो मॉनिटर कर रहे हैं, उनके खिलाफ भी एक्शन होगा अगर वो कुछ भी केओस पैदा करते हैं यहाँ पे। काँक्रोच जनता पार्टीनं आंदोलन उभं केलं किंवा तरुण एकवटले आहे, त्यामुळे आता युवा शक्ती शांत बसणार नाही। हा तरुण आता रोजगारासाठी भटकणारा या देशाला उद्ध्वस्त होताना बघणार नाही, आणि त्यातून या आंदोलनातून देशातील परिवर्तनाची सुरुवात होणार आहे आणि परिवर्तन होईल। त्याची सुरुवात या आंदोलनातून झालेली आहे आणि या सरकारला जावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल। योग्य भूमिका मांडलेली आहे। शिक्षण मंत्री जे आहे त्यांनी ज्या पद्धतीनं नीटची परीक्षा असेल, अन्य परीक्षा असेल, याचे पेपर दररोज फोडतात, याला शिक्षण मंत्री जबाबदार आहे। एक छोटा रेल्वेचा अपघात झाला होता लालबाग, तो शासन राजीनामा दिलेला हा भारत देश आहे। आपल्या इथं शिवाजीराव पाटील निलंगेकरांच्या फक्त नावाचा संशय होता की मुलीचे मार्क वाढवले, त्यांनी राजीनामा दिला होता। आणि आज एवढं धडधाकट दिवसा ढवळ्या
लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य देखील चांगलं असताना शिक्षण मंत्री खुर्चीला चिटकून येत मोदी सरकार त्याला संरक्षण देतं. मला वाटतं त्यांचा राजीनामा आज आलाच पाहिजे. कॉक्रोच जनता पार्टी आणि त्याचे संस्थापक अभिजित दिपके हे येऊन त्या विषयावर ते आंदोलन करणार आहेत जंतर मंतरला, असं आम्ही वाचतोय आणि ऐकतोय. अर्थात जर ते आंदोलन यशस्वी झालं आणि त्यात मोठ्या संख्येनं तरुण वर्ग उतरला तर सरकारला त्याची दखल घ्यावीच लागेल. आताही घ्यावी लागेल, जेव्हा पार्लमेंट सुरू होईल तेव्हाही ती घ्यावी लागेल. पण माझ्या माहितीनुसार हे आंदोलन यशस्वी होऊ नये, लोकांनी तरुणांनी तिथे पोहोचू नये यासाठी सरकार अत्यंत गोपनीयरित्या दबावाचं तंत्र अवलंबत आहे. बघूया आता शेवटी आंदोलन करणं हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि त्यांच्या मागण्या सरकार लक्षात घेईल आणि ज्या योग्य आहे ते मागच्या काळामध्ये केलेलं आहे. नीटची परीक्षा जी होती ती रद्द केलेली आहे. प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार, नैतिक अधिकार जो आहे तो बाबासाहेबांच्या कॉन्स्टिट्यूशनने जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या आधारे जे आहे त्या ठिकाणी ते लोक करतायत. आता त्यांना परमिशन वगैरे सगळी दिली पोलिसांनी जंतर मंतरवर आंदोलन करण्यासाठी, तर कुठे आंदोलन वगैरे चिरडण्याचं काम कोण करतंय? मला असं वाटतं हा युवकांचा आवाज आहे, हा देशाचा आवाज आहे आणि रास्त त्यांची मागणी आहे. धर्मेंद्र प्रधानने राजीनामा दिला पाहिजे. ह्या सरकारमध्ये आता हे जे सरकार आहे, मोदी सरकार आहे, या सरकारमध्ये सातत्यानं पेपर लीक होत आहेत आणि ते मुद्दामून केले जात आहेत अशी आमची धारणा आहे. कारण जे जबाबदार लोक आहेत ते त्यांच्या फक्त बदल्या होत आहेत, त्यांच्यावर ऍक्शन कोणी घेत नाही आहे. म्हणजे हे काय सुरू काय आहे देशासोबत, हे उद्याच्या आपल्या येणाऱ्या पिढीसोबत, आपल्या या देशासोबत खेळवाड सुरू आहे आणि रोष आहे जनतेचा आणि ते रोष ते व्यक्त करतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.